12 खेळाडू पाठवून द्यायचे नाही तर आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल. कोळगाव माइंडेटरी पॉवर प्लेचं षटक आणि ते षटक घेऊन आलाय. ज्या खेळाडूचं शाहूवाडी तालुक्यात आवर्जून नाव घ्यावं असा उत्कर्ष कोटावे आलाय. माइंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी वेगवान गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आणि प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी. बाहेरच्या प्रेक्षकांनी कॅच झेलला तर प्रदीप पाटील यांच्याकडून 201 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद. सामन्याला होते सुरुवात. प्रेक्षकांची तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळते मलकापूर स्टेडियमवर. आणि पहिला चेंडू पेच करताना राहुल माने गच्चाळ असं क्षेत्ररक्षण मलकापूर या संघाचं एका धावेवरती समाधान मानावं लागतंय राहुल मानेला. आणि सुंदर असा खेळून काढलेला चेंडू खाली प्रशांत चोरगे पण थोडस फंबल आपल्याला पाहायला मिळतंय आणि तदनंतर मात्र 2 धावा घेण्यात यश मिळतंय आणि कोळगाव या संघाला 3 धावा पूर्ण. संघाचा मात्र आणि सुंदर असा अलंग द कार्पेट फटका सजवलाय आणि चेंडूवरती आता मात्र निलेश जाधव एष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतील निखिल शिरगावकर. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या होते 5. 5 रन ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ 0 विकेट. आणि सुंदर चेंडू आणि चेंडूवरती मात्र आता क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. प्रशांत एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र धावसंख्या 1 ने भर. संघाची धावसंख्या होते 6. आणि उंच मारलेला फटका चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेखा पार. येतोय DK चिकन ब्रँडेड चौकार. कम ऑन डीजे बाय. थँक्यू डीजे बाय. दुसरा चेंडू तितक्याच ताकदीचा वापर. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेखा पार. येतोय DK चिकन ब्रँडेड चौकार. कम ऑन डीजे बाय. थँक्यू डीजे बाय. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या होते ते 14. माइंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी मात्र उत्कर्ष कोटावेची सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दुसरं षटक घेऊन आलाय तो निलेश जाधव. मलकापूर 11 संघाचा एक वेगवान गोलंदाजा म्हणून आणि फिरकीचा जादूगार निलेश जाधव. पहिला चेंडू मात्र निर्धाव. सुंदर असा टोलवलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक अजय कुंभार यांच्याकडून टिपलाय झेल. संपलाय राहुल कांबळेचा खेळ. थँक्यू विजयाबाई. आता मात्र मैदानाच्या
आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षकांच्या गळ्यातील टाईट अमित कांबळे शाहूवाडी तालुक्याचा बक्कासूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपल्या बंधूची जागा घेऊन जाताना त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत अमित कांबळे बघूया संघासाठी किती धावा जमा करतोय. त्याच्या समोर तितक्या धाटणीचा गोलंदाज मात्र फिरकीचा जादूगार निलेश जाधव. सुंदराचा चेंडू पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडूला टाकून दिले सीमा रे कापार. येतोय अमित कांबळे स्पेशालिस्ट षटकार. थँक्यू डिजेबल. पाल आणि पॅव्हेलियन मधून सेट होऊन गेलाय अमित कांबळे. आणि दुसरा चेंडू मात्र अप्रतिम हाताळलेला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती चांगलं कमबॅक मलकापूर 11 संघाचं. सुंदर चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत पण काही फायदा नाही. चेंडू जातोय सीमा रेखा पार. येतोय बीके चिकन ब्रँडेशन कार. पुन्हा एकदा डीजेला संधी. कम ऑन डीजे बाय. थँक्यू डीजे बाय. अमित कांबळे मात्र इरादे स्पष्ट करतोय. मॅच बॉल आलेला आहे. आणि चेंडू घेतोय बॅट चिकाडा. चेंडू कोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाखेरीज ज्योतिर्लिंग स्पोर्ट कोळगाव या संघाची धावसंख्या होते 27. आणि वैयक्तिक कोट्यातील पहिले संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय डावकुरे हाताचा फिरकीचा जादूगार यश आपल्याला पाहायला मिळतील. हर्ष भोपळे आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट कोळगाव या संघाचा कर्णधार राहुल माने. पहिला चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या मात्र होते 28 धावा लागतात धावफलकावर. आणि टेप आवडून मारण्याचा प्रयत्न. आणि तदनंतर मात्र एष्ट्यांच्या मागे चपळ चित्त आपल्याला पाहायला मिळतोय निखिल शिरगावकर. एक मोठी विकेट. राहुल मानेला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. थँक्यू विजयाबाई. आणि राहुल माघारी परतल्यानंतर आता मात्र
मानसिंगची वर्णी लागली जाते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मात्र राहिले हर्ष भोपळेची. फिरकीचा जादूगार म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख असा मलकापूर 11 संघाचा हर्ष. आणि चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक अजय कुंभार. टिपलाय झेल, संपतोय मानसिंग याचा खेळ. 0-8 चष्मा घालून माघारी परतावं लागतंय मानसिंग याला. डीजे अभय आणि इनावडा पण फास्ट करायचंय. कोळगाव या संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपण फलंदाज पटवून द्यायचे आहेत मैदानात. आणि मानसिंगची जागा घेऊन गेलाय तो ज्योतिर्लिंग स्पोर्ट कोळगाव या संघाचा तुषार. धावसंख्या मात्र होते 28. आणि आल्या आल्या चेंडू टोळला आहे आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर स्वतः निलेश जाधव. कुठेतरी खराब फेकी म्हणावी लागेल निलेश जाधव याची, पण चांगला बॅकअप पाहायला मिळतो मलकापूर 11 संघाचा. आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकाखेरीस कोळगाव या संघाची धावसंख्या होते 29. सामना थोडा स्पीडअप करायचा मित्रांनो आपल्याला विनंती असेल. आणि बॅड लाईट अपील चालणार नाही मित्रांनो, सामन्याला स्पीडअप करायचा आहे. आणि कोळगाव संघाला विनंती आपण सीमारेषेच्या आत बसायचं आहे आणि सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे. नाहीतर आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल. आणि आता मात्र कुठेतरी फिल्डिंग हलवली गेली. आता मात्र कुठेतरी फिल्डिंग हलवली गेली. संघाची धावसंख्या होते 30. शेवटचा आणि हाणामारीचं षटक घेऊन आलाय अजय कुंभार. सुंदर चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा फटका आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या गळ्यातील टाईट अमित कांबळे मात्र बाहेर गेला. आणि सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळते अमित कांबळेच्या बॅट मधून. आणि सुंदर असा फटका मात्र कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर मात्र आणि हे काय रन आउटची संधी आणि संधीचं मात्र केलंय सोनं एका धावेवरती. आणि 37 कोळगाव या संघाची धावसंख्या होते 37. आणि तुषारची जागा घेऊन गेलाय अपकमिंग रायझिंग स्टार शुभम पवार, मॅन फ्रॉम कोळगाव.
आणि कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न, कुठेतरी आकडून ठेवले, जकडून ठेवले अमित कांबळे सारख्या मातब्बर फलंदाजाला. आणि सुंदर असा चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत आणि टिपलाय झेल, संपतोय अमित कांबळेचा खेळ. थँक्यू डीजे शुभम. सामन्याला स्पीडअप करायचा मित्रांनो, बॅड लाईट अपील चालणार नाही. आणि अमित कांबळेची जागा घेऊन गेलाय तो महेश. प्रेक्षकांनी मात्र बाउंड्रीच्या बाहेर थांबायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे. सुंदर असा चेंडू आणि तदनंतर मात्र धावचीची संधीच करताय सोनं. एकच धावसंख्या होते 38, म्हणजे विजयासाठी 29 धावांची गरज, 39 धावांची गरज. ससेगावचे अध्यक्ष सुनील पारे यांचं मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन झालेलं आहे. त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू डीजे अभय. ऐनवाडी संघाला विनंती, आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. गौसिया स्पोर्ट ऐनवाडी या संघाला शेवटचा पुकार, आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. विजयासाठी 39 धावांची गरज, 24 चेंडू, 39 धावांची गरज आणि सामना स्पीडअप करायचा मित्रांनो, बॅड लाईट अपील चालणार नाही. कोळगाव संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे आणि मलकापूर संघ आपल्याला विनंती आहे, लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवून द्यायचे. गौसिया स्पोर्ट धनगरवाडीला शेवटचा पुकार, आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. गौसिया स्पोर्ट धनगरवाडी. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज, 39 धावांची गरज असताना मात्र धडाडीला गेलेले फलंदाज एका साईडला पाहायला मिळेल निखिल शिरगावकर, तर दुसऱ्या साईडला पाहायला मिळेल निलेश जाधव. गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या षटकात मोठी जबाबदारी असणार आहे खांद्यावर राहुल कांबळे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट कोळगाव या संघाचा राहुल कांबळे. पहिल्या चेंडूवरती झेललाय झेल, मोठा मासा लागलाय गळाला. निखिल शिरगावकरला मात्र माघारी परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती श्री कंट्रक्शन विकेटचं होतंय पतन.
जातो. कम ऑन डीजे अभय महत्वाचे हे जरा तर प्रेक्षक सांगतो तुला. थँक्यू डीजे अभय. आणि निखिल शिरगावकरची जागा घेऊन गेलाय. ज्या खेळाडूचं शाहवाडी तालुक्यात आवर्जून नाव घ्यावं असा उत्कर्ष कोटावळे फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. खचाखच भरावा स्टेडियम. प्रेक्षकांची मात्र गर्दी पाहायला मिळते मलकापूर स्टेडियमवर. दोन्ही मातब्बर संघ एका बाजूला पाहायला मिळेल. मलकापूर काय म्हणतो मलकापूर मलकापूर आणि कोळगाव दोन्ही मातब्बर संघ. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आणि येतोय डीके चिकन ब्रँडेड चौकार पॅव्हेलियन मधून सेट होऊन गेलेला उत्कर्ष कोटाळे मात्र इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतंय. कम ऑन डीजे अभय. थँक्यू डीजे अभय. आता मात्र डावकुरे आटाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो उत्कर्ष कोटाळे उर्फ दादू. आणि आता मात्र 1 2 3 4 आणि 5व्या टायमाला चेंडू पडलाय धरणीला दान. आणि पुन्हा जखमेवरती मीठ चोळून एक धाव घेण्याचा प्रयत्न ठरतोय सक्सेसफुल. एक मोठा कॅच मात्र सोडलेला आहे. उत्कर्ष कोटाळे डावकुरे हाताचा उत्कृष्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कर्ष कोटाळे मोठी विकेट मात्र गमावले कोळगाव या संघाने. सुंदर असा टोलेला चेंडू नो मॅच लँड मध्ये अजून चेंडू जातोय वन बाउंड सीमारेखा पार. येतोय डीके चिकन क्रॅकिंग चौकार. कम ऑन डीजे अभय. थँक्यू डीजे अभय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग पाहायला मिळतील आपल्याला निलेश जाधव आणि तदनंतर मात्र त्यांच्या मागे राहुल माने. आणि एस पी ग्रुप करंजोशी यांच्याकडून समालोचनकर्त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या होते 10. माइंडेटरी पॉवर बेचं षटक मात्र मोठी जबाबदारी होती खांद्यावर राहुल माने आणि ती जबाबदारी राहुल कांबळे त्याने मात्र ती जबाबदारी पार पाडलेली आहे. फक्त 10 धावा देऊन पहिले षटक मार्गस्थ. आणि येणारे चेंडू असतील 18 बनवायचे आहेत 29 धावा. 18 चेंडू 29 धावांचं समीकरण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मोठं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एका साईडला बक्कासूर तर दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळते उत्कर्ष उर्फ दादू. शाहवाडीचा एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख असा उत्कर्ष कोटाळे आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय.
एका साईडला पाहायला मिळतोय शाहवाडी तालुक्याचा बक्कासूर, तर दुसऱ्या साईडला पाहायला मिळतोय शाहवाडी तालुक्याचा बायकरमॅन. लेग बायच्या स्वरूपात मात्र इथं एक धाव प्राप्त करण्यात यश मिळते. आणि सुंदर असा फ्लोर लेनचा चेंडू अप्रतिम झेल तंबूच्या आसऱ्याला पाठवलं जातंय निलेश जाधव याला. वन हँडेड कॅच. मित्रांनो कॅच आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत नाही. अप्रतिम झेल पकडलाय अमित कांबळे याने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर असा कॅच पकडलाय. कमॉन डीजे अभय. आता मात्र निलेशची जागा घेऊन गेला तो प्रशांत चोरगे, एक मलकापुरा संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज. प्रशांत चोरगे आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजीच्या ट्रॅकवर. मित्रांनो सामना त्वरित स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण सामना त्वरित स्पीडअप करायचा आहे. आणि सुंदर असा चेंडू, चेंडू खाली आकाश कांबळे पावयाचे होते का. त्यानंतर मात्र चेंडू धरणीला दान मिळतंय जीवनदान. दोन धावावरती समाधान मानावं लागतंय प्रशांत याला. धाव संख्या होते 14. आता मात्र कुठेतरी हात खोलावे लागतील मलकापूर या संघाला. चौदा चेंडूने जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. समोर कोणतरी गाडीची लाईट चालू केली ती मात्र बंद करायची आपल्याला विनंती असेल. आणि सुंदर असा चेंडू पॉइंटला खेळून काढलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय प्रशांत याला. आता मात्र कुठेतरी हात खोलावे लागतील दादू याला. दोन्ही ऑलराऊंडर आता एकामेकाच्या समोर भेटताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि सुंदर असा हात आलेला चेंडू, चेंडू जातो निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. आणि टीम मीटिंग मित्रांनो घ्यायची नाही कारण आपल्या सामन्यात लवकरात लवकर संपवायचा आहे. सामन्याला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. आणि मैदानाच्या आतमध्ये गाडी आली ते मित्रांनो थोडी बाहेर काढा आपल्या विनंती असेल. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील अभिजित. आणि पहिले चेंडूवरती सुंदर असा टोलवला चेंडू. त्यानंतर मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षक रनआउटची संधी, पण संधी हुकलेली आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण हलवले गेलंय कारण का स्ट्रायकिंग एंडला
दादू यांचा पहिला चेंडू शिवरीच्या फांद्या मोडत चेंडू चाललाय सीमा पार येतोय बीके चिकन क्रॅकिंग षटकार आणि मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्यायचाय. कम ऑन डीजे पुन्हा डीजेला संधी. चेंडू दिलाय मोडत चेंडू चाललाय सीमा रेखा पार. दुसरा चेंडू क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा फटका आपल्याला पाहायला मिळते. घोटना टेक आणि तदनंतर मात्र 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय उत्कर्ष कोटाळे याला. अथर्व सपाटे कुठं असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स बशी यायचं आहे. अथर्व सपाटे आणि कव्हर ड्राईव्हचा फटका. तदनंतर मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील मानसिंग आणि तदनंतर एका धावेवरती समाधान मानावं लागते. मलकापूर या संघाची धावसंख्या होते 25. येणारे चेंडू असतील 8 बनवायचे आहेत 14 धावा. 8 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चेंडू आहेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक पण बनतील दर्शक. चेंडू सीमा पार. मान्य श्री प्रवीण कांबळे यांचं मात्र स्टेजवरती आगमन झालेलं आहे. धन्यवाद. सुंदर असा येणारे चेंडू 7 बनवायचे आहेत 8 आणि पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षण पण बनतील फक्त दर्शक. चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू सीमा पार येतोय बीके चिकन क्रॅकिंग षटकार. थँक्यू डीजे. आणि गौसिया स्पोर्ट धनगरवाड या संघाला मात्र सन्मानित केलं जाते. या ससेगावचे अध्यक्ष सुनील पारे यांच्याकडून गौसिया स्पोर्ट धनगरवाड या संघाला सन्मानित केले जाते. आपण या जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 6 आणि दोन्ही सामन्याचा हिरो मात्र आपल्याला पाहायला मिळाला मागच्या दोन्ही मॅच मध्ये. आकाश कांबळे युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील आकाश कांबळे. पाहूया आणि सुंदर असं चेंडूला दिलाय सन्मान. एक सेन्सिबल क्रिकेट खेळ. एक मोठी विकेट. मोठा मासा घालायला लागते. लेझी क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि बायकर मॅनला पाठवलंय तंबूच्या आश्रयाला. सुंदर असा थ्रो मारलेला आहे. चेंडू आणि बनवायच्या त्या 2 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला प्रशांत चोरगे याने गॅप भेदून काढलाय. चेंडू चाललाय सीमा पार. विजयावर षटकावर तप केलाय मलकापूर या संघाने. संघर्षाचा काळ संपलाय. विजयाचा काळ सुरू झालाय.
विजयावरती शिक्कामोर्तब केलाय मलकापूर या संघाने हॅडलक बॅडलक टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट कोळगाव. संघर्षाचा काळ संपलेला आहे. आता मात्र विजयाचा गुलाल लागलेला आहे मलकापूर 11 मलकापूर या संघाला. निलेश जाधव यांनी माईशी संपर्क साधायचा आहे. निलेश जाधव म्हणजे चालू मॅचचा सामनावीर ठरलाय. अर्थातच उत्कर्ष गोटावळे बायकर मॅन ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आणि मागच्या मॅचचा सामनावीर ठरलाय अमित कांबळे